नमस्कार, सुस्वागतम. बैठकीवर आल्या आल्या मम्मी बसली पुऱ्या करायला, कारण खूप जास्त जोरात भूक लागली होती. मी डिसाईड केलं की मी पुरी अजिबात नाही खाणार, ब्रेड वगैरे खाऊ नाही. म्हणजे कोणाला कशाचं आणि आम्हाला डुलक्या घेता घेता फोन बघायचं, हा प्रकार घडलाय. ते तर कॅमेरा मी नंतर ओपन केला, बट अगोदर तर भाईसा पूर्ण झोपून गेला होता. गिर गया तो क्या हुआ, टांग तो ऊपर आहे या म्हणीप्रमाणे आम्हाला फोन सोडायचा नाहीये, भले झोप काही. हा, माझं पण तेच आहे, कुठले म्हण कुठे चिटकले आय डोंट नो. बट हा, मगाशी मोठ्या सभ्यपणे मी बोलत होते की मी पुरी नाही खाणार, पण मम्मीला असं गरमागरम पुऱ्या काढताना बघून असं होऊ शकत नाही पुरी नाही खाणार. उचलला दोन फक्त उचलल्या, हा, बाकी जास्त नाही. माझी आता इथे शोध मोहीम सुरू आहे की मला लास्ट टाइम भेटलेल्या मोठ्या अवाढव्य किडीप्रमाणे आज विशेष प्राणी याच्यामध्ये मिळत तर नाहीत ना, म्हणून चेक वगैरे करून जांच पडताळ करून सुंदर भाजी केली. ही भाजी भाकरीसोबत नव्हती खायची म्हणून भातासोबतच केली, एकच पण एकदम डिलिशियस. जेवण काढून झाल्यानंतर डुलक्या घेत होती म्हणून विचार केला की थोडा झोपूया, पण झोप बिलकुलही लागली नाही. पण डार्क सर्कल्स भयानक आले, म्हणजे हे मला अचानक येतात. ते जाऊ देत, ते तर उद्यापर्यंत गायब पण होतील. गरमागरम चहा पिऊन मी मार्केटमध्ये आले, बट इतक्या भयानक पावसामध्ये मी छत्री कशी नाही आणत यार, म्हणजे मला हेच कळत नाही. आणि आता इरिटेट खूप जास्त झाले, कारण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ओली चिंब जी झाली. भिजून तर मी आले, पण या गोष्टी जरा मी कोणावर काढू शकत नाही, म्हणून पाणी पिऊन पहिले शांत होऊन घेतलं. त्याच्यानंतर केस सुकवण्या इतपत मी ओली झाले होते, म्हणजे विचार करा. नाही म्हणजे विचार तर मलाच केला पाहिजे की छत्री का नाही घेऊन गेली मी. एक तर इतका पाऊस आणि सीताफळ खाताना पण भीती वाटते म्हणजे कीड वगैरे असली तर. पण मस्त गोड गोड सीताफळ खाऊन आज मम्मी जेवण बनवतेय, कडधान्याची आमटी म्हणजेच मिसळ पाव. ओ माय गॉड, माझी खुशी तर गगनात मावत नाहीये. मम्मी जे जेवण बनवते, सिलेंडर आहे ना, सिलेंडर आतमध्ये, त्याच्या आतमध्ये वाकून बघ, तिकडे पुडी एक पडलेली दिसेल तुला. हा, चोरी पकडी गई मम्मीला. चोरी पकड़ी गई नहीं, अपनी यात्रा की ओर बढ़ रहे हैं. झोपताना फेसवरती ॲलोवेरा जेल अप्लाय केलं. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.